हॅलो एव्हरीवन, आज आहे संडे आणि संडेला आम्हाला नाश्ता हवाच. त्यामुळे आज मी बनवलं आहे डोसा. आता मी बनवत आहे आलू मसाला. तर त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि मोहरी मी टाकलेली आहे. त्यानंतर मिरची आणि कांदा मी हे सोबतच टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ मी हे अगोदरच टाकलेलं आहे, कारण की मीठ वगैरे टाकलं अगोदर तर छान शिजतात कांदे आणि टमाटर पण छान गलून जातात त्यामध्ये. त्यामुळे मी त्याच्यामध्ये कांदे, टमाटर, मीठ अगोदरच टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे धनिया पावडर आणि हळद. धनिया पावडर आणि हळद त्यांना छान परतून घेतलं आणि छान होऊ दिलं तेलामध्येच. आज संडे असल्यामुळे आम्हाला नाश्ता हवाच आणि मुलांना पण डोसाच हवा होता. खूप दिवसापासून डोसा करत होते मुलं. त्यानंतर मी टाकले आलूला पण छान होऊ दिलं मसाल्याला. छान झाल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये शेवटी टाकलं आहे सांबार झाला टाकून मग माझा मसाला रेडी झाला. त्यानंतर मी डोसा करायला घेतलेला आहे. डोसा करायला घेतला. डोसा केला आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे डोसा. छान झालेला होता डोसा. त्यानंतर मी चटणी केली. चटणीमध्ये मी घेतलेला आहे दालिया घेतला आणि त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकल्यानंतर त्यामध्ये मी खोबरं, मिरची आणि कढीपत्ता पण नंतर मी टाकला. मी विसरली होती, नंतर टाकलं. आणि सांबार आणि मीठ पण त्याच्यामध्ये टाकलं. आणि त्यानंतर थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून मी त्याला छान वाटलेलं. इथे कढीपत्ता टाकलेला आहे मी, विसरली होती. आणि मी त्यात तडका करायला, तडक्याशिवाय चटणी छान लागत नाही, तुम्हाला पण माहीत आहे. मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला. त्यामध्ये पाणी होतं त्यामुळे उडला. आणि हिंग आणि मिरची असं टाकून मी केलेला आहे तडका. आणि तुम्ही बघू शकता मी सर्व केलं आहे. आणि अन्वी टेस्ट करून बघत आहे. आमच्या घरी जे काही टेस्ट पहिले अन्वीच करते.